हॅलो गाईज, आज मी तुमच्यासोबत एक प्रोडक्ट शेअर करत आहे, बालाजी तांबेची बालगुट्टी. आणि ह्याची पॅकेजिंग अशी येते बघा, ही छोटी डब्बीमध्ये येते आणि ह्याची प्राईस डिटेल्स वगैरे सगळं बघून घ्या. आणि ही पावडर फॉर्ममध्ये येते, बारीक पेस्ट असते आयुर्वेदिकची, सहजासहजी तुम्हाला मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध भेटून जाईल. आणि ज्याच्यावरती गुट्टी उघडायची आहे तो आधी दगड आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. त्याच्यानंतर चमच्याच्या साहाय्याने मी एका वाटीमध्ये ही पावडर काढून घेत आहे. चिमूटभर पावडर घ्यायची अगदी. आणि त्याच्यासोबत मी एक बदाम आणि एक खारीक आणि गरम करून थंड केलेलं पाणी घेतलेलं आहे, कारण की मी तिला आधीपासून पाण्यातूनच गुट्टी देते, त्याच्यामुळे मी आत्ताही पाणी यूज करते. आणि एक चमचाभर पाणी मी घेतलेलं आहे आणि मी आता बदाम उकळते. बदाम आणि खारीक, पहिले ती लहान असताना मी तिला अर्धी देत होते, अर्धा बदाम अर्धी खारीक, पण ती आत्ता 1 वर्षाची झालेली आहे, त्याच्यामुळे मी तिला पूर्ण एक अख्खा बदाम आणि एक अख्खी खारीक उघळून देते. आणि मी खूप बारीक पेस्ट करते, कारण की तिला अजून दाढा आलेले नाही आहेत. तिला फक्त वरचे 4 दात आणि खालचे 4 दात असे फक्त 8च दात आलेले आहेत, त्याच्यामुळे मी खूप बारीक पेस्ट करून देते. आणि खूप जणांचे कमेंट होते, तुझी मुलगी खूप वीक वाटते, तू तिला काही देते की नाही दे, तुझी तब्येत का होत नाही आहे. तर माहीत नाही तिची तब्येत का होत नाही आहे, पण झाली तेव्हा तिचं वजन चांगलं होतं, पण अजून तिचं वजन वाढतं, पण ते खूप कमी प्रमाणात वाढतं, त्याच्यामुळे तुझी तब्येत दिसत नाही. मे बी वाढेल हळूहळू असे डॉक्टर म्हणतात. गुट्टीसोबत तिला मल्टीविटॅमिन, कॅल्शियम, त्याच्यानंतर फॉलिक ॲसिड असे भरपूरसे सिरप चालू आहेत, तरी पण तिची तब्येत होत नाही आहे. बघू आता, हळूहळू होईल असे डॉक्टर म्हणतात. आणि आता इथे बघा तुम्ही, बदाम उघळून झालेला आहे. आता मी खारीक उघळते. उघळून झाल्यानंतर अशी पेस्ट घ्यायची आहे आपल्याला वाटीमध्ये आणि ते हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता बघा तुम्ही, मी अशा हाताने मिक्स करते. असं चांगलं मिक्स करून हेच मिश्रण बाळाला चाटवायचं आहे. ह्याच्याने बाळाची पचनशक्ती, इम्युनिटी सगळं नीट राहतं आणि बाळ हे आनंदाने खातं. थँक्यू, बाय.